राम राम शेतकरी मित्र. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, 17 ऑगस्टपासून मघा नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन मोर आहे. तरी शेतकरी मॉडेल देखील या मघा नक्षत्रामध्ये नॉर्मल पावसाचा अंदाज दाखवतात. परंतु मघा नक्षत्रामध्ये वातावरण हे जवळ-जवळ 17 ते 30 ऑगस्ट या दरम्यान वातावरण खूप ढगाळ राहणार आहे. एकदम 70 ते 80% असे वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 18-19 तारखेपासून पुढे. तर शेतकरी मित्रांनो, 16 तारखेला संध्याकाळी 12 वाजता मघा नक्षत्र निघत आहे आणि वातावरण देखील रात्री मघा नक्षत्रामध्ये रात्री 2च्या टायमाला अमरावती, नागपूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव, सर्वसाधारण पाऊस दाखवत आहे. तरी शेतकरी मित्रांनो, हा पाऊस अ, मघा नक्षत्रामध्ये जोडावर आणि मघा नक्षत्रात पहिल्या 2 दिवस पाऊस येण्याची शक्यता आहे. ते पण शेतकरी मित्रांनो, हवेचा वेग जर कमी झाला, हवा ही जर थोडी स्टॉप झाली, तर त्या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. 17 आणि 18 तारखेला. 17 आणि 18 तारखेला हा पाऊस मुंबई, नाशिक, पुणे या भागामध्ये सर्वसाधारण राहील. तसेच जळगाव, नांदेड, अ, परभणी, तसेच जालना या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे 17 तारखेला. तसेच सोलापूर, तुळजापूरचा काही भाग, उदगीर या भागामध्ये देखील 17 तारखेला 5च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, 17 तारखेला आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु पावसाचे प्रमाण हे अल्प राहणार आहे. फक्त नागपूर साईडला, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 17 तारखेला पाऊस पडू शकतो. तसेच 18 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. परभणी, नांदेड, लातूर, उदगीर आणि बीड, गेवराई या भागामध्ये 18 तारखेला 5च्या टायमाला, तसेच अंबेजोगाई या ठिकाणी 5च्या टायमाला सर्वसाधारण एकदम नॉर्मल पावसाच्या सरी येऊ शकतात. तसेच हा पाऊस छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, तसेच अहिल्यानगर इकडं पाहिला असता परतूर, जिंतूर, परभणी, हिंगोली, अहमदपूर, उदगीर, लातूर, नांदेड, तसेच उमरखेडा या भागामध्ये 18 तारखेला थोडाफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. परंतु 18 तारखेपासून पुढे पावसाचे प्रमाण हे एशिया मॉडेल तरी सध्या तरी कमी दाखवित आहे. फक्त वातावरण ढगाळ आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 18 तारीख 19 तारखेपासून दाखवित आहे. फक्त वातावरण खूप ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पाऊस हा नॉर्मल पावसाच्या सरी एकदम भुरभुर असा पाऊस हा या नक्षत्रामध्ये राहणार आहे शेतकरी मित्र. कारण की याच्यात वाहन या मघा नक्षत्रामध्ये वाहन मोर आहे आणि शक्यतो शेतकरी मित्र, मघा नक्षत्रामध्ये अशी परिस्थिती असते की ढग खूप येतात, पण नुसतं ढगाकडेच बघावं लागतं आपणाला आणि पावसाचे प्रमाण हे एकदम खूप असते. ढग येतात आणि जातात. ही परिस्थिती सध्या तरी शेतकरी मित्रांनो 17 ऑगस्टपासून ते 30 ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती जाणवण्याची शक्यता आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत नारळी पौर्णिमा समुद्रामध्ये नारळ टाकला जात नाही कोकण लोकांनी, तोपर्यंत आपल्याकडे पावसाचे प्रमाण हे वाढत नसते. हे पूर्वीपासून आहे आणि सध्याच्या परिस्थितीनुसार पाहिलं असता सध्याची परिस्थिती तशी जाणवत आहे शेतकरी मित्रांनो. परंतु परत 21 तारखेपासून वातावरण परत ढगाळ होऊन आणि विदर्भ साईडला 1000 ते 1002 हेक्टोपॅस्कल दाब तयार झालेला आहे 21 तारखेपासून. त्यामुळे विदर्भ साईडला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये थोडे पाऊस पडू शकतो. तो पण नॉर्मल पाऊस हा जास्त पावसाची शक्यता नाही. तरी शेतकरी मित्रांनो, 17 ते 30 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची आणि मुसळधार पावसाची शक्यता बिलकुल नाही कशाच प्रकारे. फक्त पिकालायक सुद्धा पाऊसच हा कमी प्रमाण दाखवत आहे. परंतु 18 तारखेला थोडाफार पिकालायक पाऊस दाखवत आहे. तसेच 24-25 तारखेला हा नागपूर साईडला पावसाचे प्रमाण थोडे बरे आहे. जळगाव, नागपूर या भागामध्येच फक्त आणि इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण खूप ढगाळ राहणार आहे. पण पाऊस हा एकदम अल्प नसल्याचं जमा असा राहणार आहे शेतकरी मित्र.
थोडी शेतकऱ्याला ही माघ नक्षत्रामध्ये काटीव थोडी शेतकऱ्याची परीक्षाच घेतल्यासारखी असं राहणार आहे. कारण पाऊस हा माघ नक्षत्रामध्ये खूप पावसाचे प्रमाण अल्प आहे. कारण की शेतकरी मित्र हा हवेचं प्रेशर हे जास्त आहे. 1010 ते 1008 हेक्टरसेल इतका दाब तयार झालेला आहे. त्यामुळं हवेचा वेग जास्त आणि वातावरण देखील ढगाळ राहणार आहे. पण ज्या भागामध्ये थोडा हवेचा वेग कमी राहील, अशा भागात पाऊस पडू शकतो. तसेच शेतकरी मित्र आपण सांगितल्याप्रमाणे 18 तारखेला मात्र थोडीफार पावसाची शक्यता आहे. तो पण सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि 30 ऑगस्टपर्यंत तरी महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बिलकुल नाही. वातावरण खूप ढगाळ राहील, परंतु पाऊस हा जोरदार येण्याची खूप कमी शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र हा झाला मघा नक्षत्र हवामान अंदाज. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.